मी मगाशी सांगितलं की ती जी व्यक्ती आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी नाही, एकेकाळी काहीतरी होती. त्या व्यक्तीवरती पक्षाने निलंबनाची कारवाई केलेली आहे. कधी केली ही कारवाई? निलंबन कधी केलं त्यांचं? काल किंवा परवा केला असेल. काल आता सरळच आहे ना, घटना झाल्याच्या नंतर ज्या वेळेला ती व्यक्ती पक्षाची बघा खेडा थोरल्या सुनेनं पण आधी पोलिसांच्याकडे तक्रार केली होती, कारवाई झाली नाही आणि नंतर ही घटना घडली. आता ते त्यांचे कुटुंब म्हणतात की ती खूनच आहे, वैष्णवीचे कुटुंब म्हणतात की खूनच आहे. आम्ही तेच म्हटलं, मी मगाशीच म्हटलं, तो कार्यकर्ता फरार आहे. आपलं विचारून झालं असेल तर मी बोलतो. मी मगाशी म्हटलं ही निंदनीय कृत्य आहे. या कृत्याची पूर्णपणाने सखोल चौकशी करून त्या नराधम व्यक्तीवरती कठोर कारवाई केली गेलीच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. गुन्हेगाराला जात पक्ष नसतो, गुन्हेगार हा तो गुन्हेगारच आहे. कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही आणि नराधम प्रवृत्ती महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी उद्भवते ती ठेचून काढली जाईल. त्यांचं नाशिकमध्ये स्वागत झालंय, पण पालकमंत्री व्हावं अशा पद्धतीचे फलक सुद्धा आता तिथे लागलेले आहे. लागू दे ना, त्याच्यामुळे काय विशेष फरक पडेल असा का भाग नाही. भुजबळ त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये होते, त्यावेळेला सुद्धा काय ते नाशिकचे पालकमंत्री नव्हते. आताही नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री घोषित झाले, पण त्याला स्थगिती आलेली आहे. त्यावेळेला घोषित होताना गिरीश महाजन झाले, इकडे आदिती तटकरे झाल्या, पण त्याला स्थगिती आहे. मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील. भुजबळ साहेब पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा मुंबई महापालिकेमध्ये 2 वेळा महापौर होण्याचा विक्रम जोड आहे. त्यांचंही काम आहे, त्याच्यामुळे ते मंत्रिमंडळात ज्येष्ठ या नात्याने आले. कार्यकर्त्यांच्या भावना असतील, पण निर्णय शेवटी 3 नेते घेतील, देवेंद्रजी, एकनाथराव आणि अजितदादा. तर 2 भाग आहेत. लोकसभेच्या वेळेला रामराजेंच्या मनामध्ये काही भूमिका होती, त्याच्यामुळे युती म्हणून आम्ही काय काम त्या ठिकाणी करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे. माढा लोकसभा मतदारसंघात ज्याच्यामध्ये त्यांचा भाग येतो. विधानसभेच्या वेळेला सुद्धा जनसन्मान आम्ही यात्रा काढली, त्यावेळेला सुद्धा रामराजेंच्या मनामध्ये काय वेगळी भूमिका होत आली होती. मी सुद्धा त्यांचा 95 पासूनचा सहकारी आहे. ते ज्यावेळेला पहिल्यांदा अपक्ष आमदार आले त्याला मी काँग्रेसच्या तिकिटावरती आमदार झालो. माझा त्यांचा दृढ मैत्री आहे, संबंध आहे. त्यावेळेला सुद्धा विधानसभेच्या वेळेला आम्ही त्यांना काही भूमिका सांगत होतो, पण त्यावेळेला तांत्रिक अर्थाने ते तिकडे नाही गेले, पण त्यांचे सगळे सहकारी गेले. मी सांगतो ते जबाबदारीने, मला माहिती आहे मी रेकॉर्डवरती बोलतोय. म्हणून त्यांच्यासोबत असलेले आमदार 3 टर्मचे होते. ते 9ला निवडून आले, 14ला आले, 19ला आले. राष्ट्रवादीमध्ये ते असते तर त्यांना तिकीट मिळालंच असतं, त्यांनी नाकारलं. म्हणून आयत्या वेळेला हे आले आणि हे निवडून आले. हा घड्याळाचा करिश्मा आहे एक. आणि त्याच्यामुळे पक्षाच्या भूमिकेपासून ते थोडेसे बाजूला गेले. आता परत येण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या चर्चा सुरू आहेत. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत कदाचित कार्यकर्त्यांची भूमिका घेतली असेल. मी ह्याही गोष्टीचं समर्थन करत नाही, त्याही गोष्टीचं समर्थन करत नाही, पण बेरजेच्या राजकारणामधला जी वजाबाकी आहे ती सर्वांना समजणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये त्यावेळच्या राजकारणाला जे असेल त्यामुळे कदाचित त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ही भूमिका घेतली असेल. बघूया पुढच्या कालावधीमध्ये काय मार्ग निघतोय का. आज विधान परिषदेमध्ये तांत्रिकदृष्ट्या रामराजे राष्ट्रवादीचे आमदार आहे, बाब खरी आहे. फील्डमध्ये त्यांचे सहकारी सोबत नाहीत, ही बाब तितकीच खरी आहे. जे आहे ते बोललं पाहिजे, कारण माझा त्यांचा फोन अदनामधना होतच असतो. मी मोकेपणाने संवाद करणार. मी आज रेकॉर्डवरती बोलतोय, त्याच्यामुळे त्यांच्याकडे तात्काळ एका मिनिटात पोहोचेल आणि महाराष्ट्रात पोहोचेल. फॅक्ट आहे ती सांगितली, बघू. फलटण आणि माढ्यामध्ये अशी परिस्थिती आहे की राष्ट्रवादीचे आमदार हे राष्ट्रवादीचे तुमचे जे सहकारी आहेत त्यांना विरोध करतात, पण भाजपच्या खासदारांबरोबर जाऊन विरोध करतात आणि हे रोज चाललंय तिथे काय एकमेकांवर. कुठेतरी पक्ष मागे पडतोय नाही. एक असं आहे की फलटणचे विद्यमान आमदार निवडून येताना भाजपचे माजी खासदारांची मदतही आम्हाला झाली, नाकारणार नाही मी. झाली ती झाली म्हणणार. त्यावेळेला तिथून उमेदवार उभे राहिलेच होते ना, तुतारीवरून एक उमेदवार उभे राहिले होते. त्याच्यामुळे यांना ज्यांनी मदत केली त्यांच्यासोबत राहणं आमचंही राजकीय कर्तव्य आहे. ऑब्वियस आहे ते.
व्हॉट रॉंग कॅन बी दॅट? चूक काय त्याच्यात? यांना विजय करण्यामध्ये त्यांनी मदत केली, भाजपने मदत केली, ती त्यांच्या विरोधातच होती ना. त्याच्यामुळे आपण म्हणता तो यशवंती विचार आमच्या रोमारोमात भिनला आहे. योग्य वेळेला त्याच्यावरती मार्ग निघेल, आपण काळजी करू नका. घडली दाखवती दिली तिला चावी दिली आणि तरी लग्नात मग हे हुंडाबंदी असताना दादा हुंडाबंदीच्या ह्याला पाय घालतात. एक असं आहे की आपल्याकडे दोन बाबी आहेत. हुंडा एक विषय आहेच, तो अत्यंत गंभीर आहे. त्या बाबतीमध्ये कठोर कारवाई झालीच पाहिजे, याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह नाही. पण अनेक वेळेला प्रेमापोटी सुद्धा काय वेळेला काही गोष्टी देतात आणि त्याला असं वाटत असतं की आपलं कोण आलं तर त्याच्या हस्ते द्यावं. ते काय कुठल्या हेतूने दादाने त्या ठिकाणी दिले अशातला काय भाग नाही. त्यावेळीचं सुद्धा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या समोर आहे. दादा नेमका प्रश्न विचारतात त्यांना. त्याच्यामुळे एक तो पक्षाचा एकेकाळचा कार्यकर्ता, आता कुठेही पदाधिकारी नाही, तरीही त्याला पक्षातून आम्ही निलंबित केलेला आहे. त्या दोषी व्यक्तींच्या वरती कठोर कारवाई करावी ही स्वच्छपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, जी दादांची सुद्धा आहे. आणि महिला आयोगाने सुद्धा याबद्दलची स्पष्टपणाची भूमिका आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.